ज्युलियन, माझी मस्करी करणं सोड. मला तुझी ही सगळी हकीकत एखाद्या कपोलकल्पित कहाणीसारखी वाटते आहे. आणि मी पैजेवर सांगतो, हा झगासुद्धा तू माझ्या कार्यालयाच्या समोरच्या दुकानातून भाड्याने विकत घेतला आहेस. मी घाबरत घाबरत मनातलं बोलून गेलो. माझा यावर विश्वास बसणार नाही हे त्याला अपेक्षितच होतं. तो त्वरित म्हणाला, तू तुझी बाजू कोर्टात कशी सिद्ध करतोस? मी अगदी सज्जड पुरावाच दाखवतो. बरोबर. मी तुला दाखविलेला हा पुरावा बघ. माझ्या नितळ आणि सुरकुत्यारहित चेहऱ्याकडे बघ. माझ्या शरीरयष्टीकडे बघ. माझ्यातली अमर्याद शक्ती आणि उत्साह तुला दिसत नाहीये का? माझ्या चेहऱ्यावरचे शांत भाव तुला दिसत नाहीयेत का? मी बदललो हे तर तू बघतोच आहेस. त्याच्या या बोलण्यात मात्र तथ्य होतं. हाच माणूस 3 वर्षांपूर्वी 70चा दिसायचा. तू प्लास्टिक सर्जनकडे तर गेला नव्हतास ना? नाही, त्याने हसतच उत्तर दिले. अरे, ते फक्त माझे बाह्यरूप बदलतील, पण मला आतून बदलायची गरज होती. माझी जी पूर्वीची जीवनशैली होती तीच ह्या सर्वाला कारणीभूत होती. त्या हृदयविकाराच्या झटक्यापेक्षाही कितीतरी जास्त मी भोगलंय. मी आतूनच कोलमडून गेलो होतो. पण तुझी ही हकीकत मला एखाद्या गूढ कपोलकल्पित कहाणीसारखी वाटते रे. ज्युलियन शांत राहिला. त्याने माझ्या कपात चहा ओतायला सुरुवात केली. कप भरेपर्यंत तो चहा ओतत राहिला. पण कप भरून चहा बशीत सांडायला लागला तरीही तो ओततच राहिला. नंतर तर बशीसुद्धा भरून व्हायला लागली. माझ्या बायकोने आणलेल्या पर्शियन गालिच्यावर चहा सांडायला लागला तरीही तू ओततच राहिला आणि मी पाहतच राहिलो. मग मात्र मला राहावलं नाही. मी एकदम जोरात रागाने त्याला म्हणालो, काय करतोयस ज्युलियन? माझा कप भरून वाहतोय. आता तू कितीही प्रयत्न केलास तरी एक थेंबही त्या कपात मावणार नाहीये. ज्युलियन माझ्याकडे शांतपणे बघून म्हणाला, माझे हे वागणे चुकीच्या अर्थाने घेऊ नकोस जॉन. तुझ्या भावनांचा मी आदर करतो. पण ह्या कपासारखाच तू पण तुझ्या कल्पना आणि समजुती यांनी भरून वाहत आहेस. आणि तू तुझा कप रिकामा केल्याशिवाय नवीन विचार, नवीन कल्पना तुझ्या डोक्यात जातीलच कशा रे? मला त्याच्या बोलण्यातलं सत्य पटलं. माझ्या इतक्या वर्षांच्या कायद्याच्या अभ्यासात मी हेच तर करत होतो. तेच लोक, तेच विचार, तीच पद्धत वगैरेंनी माझा कप काठोकाठ भरला होता. माझी बायको जेनी सुद्धा हेच म्हणायची, जॉन, आपण नवीन लोकांशी मैत्री केली पाहिजे, नवीन काहीतरी केले पाहिजे. जॉन, तू जास्त धाडसी असायला पाहिजे होते.